Yes, काही sir. डिफिकल्टी? Today is a very interesting topic. We will finish our chapter. Okay, today we have 2 points today. First is phylogeny of horse, and the second topic is time scale. Okay, what is the time scale? Geological time scale ज्याला आपण म्हणतो, किंवा मग अर्थ टाइम आपण त्याला म्हणत असतो. तर पहिला सुरुवातीचा जो पॉइंट आहे, इट इज फायलोजेनी ऑफ हॉर्स. आता फायलोजेनी ऑफ हॉर्स मध्ये आपल्याला हे शिकायचे आहे की जे काही हॉर्सेस आहेत, किंवा मग जे काही हॉर्स आहेत, तर त्यांची त्या ठिकाणी इव्होल्युशन त्यांच्यामध्ये कसं झालं, जशी जशी चेंजेस होत गेले, जसं आवाज येतोय? हो सर, आता आता येतोय. येतोय सर. हो सर. ते विद्यार्थ्यांचे फोन येतात ना, त्याच्यामुळे. ओके. तर जे काही आहेत हॉर्स, तर हॉर्सचं इव्होल्युशन होत गेलं आणि त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले. आता चेंजेस होत असताना आपल्याला आजची काय स्पेसिस आहे हॉर्सची, तर ती हॉर्सची स्पेसिस आपण जी पाहतो आजच्या घडीला, तर ती आहे इक्कस. इक्कस फेरस फेरस म्हणून जी स्पेसिस आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत असते. तर ही जी काही हॉर्स आहे, तर हॉर्स जे काय, तर अगोदरच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस त्यांचे इव्होल्युशन झालं, तर त्यावेळेस इव्होल्युशन नाही झालं, तर ज्यावेळेस ते आले, म्हणजे ज्यावेळेस त्यांची उत्पत्ती झाली, तर उत्पत्ती झाल्याच्या नंतर ते कार्निव्होरस होते. नंतर त्यांचे रूपांतर ओमनिव्होरस मध्ये झालं, आणि ओमनिव्होरस नंतर मग त्यांचे रूपांतर त्यांच्या फीडिंग जे काही हॅबिटेट होतं ते चेंज झालं, आणि आजच्या कंडिशन मध्ये आपल्याला ते हर्बिव्होरस पाहाव्यास मिळत असतात. कार्निव्होरस ही मिनिंग माहिती का तुम्हाला? कार्निव्होरस, ओमनिव्होरस आणि हर्बिव्होरस सांगता येईल? What Sir, is the meaning of carnivorous means, carnivorous? sir, they can eat. They can feed on animals. Okay. म्हणजे जे काही मांसभक्षी आपण त्यांना म्हणतो, they are called as Yes, the sir. carnivorous animals. Okay, they feed upon the flesh or another animals. That is called Yeah. that type of animals called as the carnivorous animals. Okay. नंतर आहे omnivorous. So Sir, both will you, flesh and herbs. okay, the animal which depends on the both like herb and flesh also. Okay, this Yes. type of animals are called as the omnivorous animals. And herbivorous मध्ये काय असणार आहे? Herbs. This is these animals are feed on the grassy material, okay, or vegetables or green food material, or depend on the plant and grasses. Okay, हे जे काय, तर हे आहेत आताची जी काय स्पेसिस आहे ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. ओके, आणि यांचे जे काही पूर्वज होते ते व्हेजिटेरियन नव्हते. ओके, नॉन व्हेज त्यांना जास्त आवडायचे. ओके, तर आपण तेच पाहणार आहोत आज, व्हॉट काइंड ऑफ दॅट स्पेसिस. ओके, आणि ते कसे आले, कुठून आले, त्यांचे पिरियड कोणते होते, कोणत्या वेळेस ते आले. ओके, ते आपण पाहणार आहोत. या स्पेसिस आहेत, त्यांचा जो काही टायमिंग आहे, तर तो टायमिंग पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पहिली जी काही स्पेसिस आहे ती आयरॅकोथेरियम म्हणून स्पेसिस होती, जिची हाईट अत्यंत लहान होती. डॉग तिला आपण म्हणतो, डॉग लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तिचं होतं. ओके, त्यानंतर तिच्यामध्ये काही चेंजेस झाले, आणि चेंजेस होत असताना तिचे जे काही टीथ आहे, टीथ मध्ये सुद्धा चेंजेस झाले, आणि त्याचे जे काही पाय होते, तर पाय सुद्धा थोडेसे लांब झाले. ओके, तिचे जे काही टोज होते, फीटचे जे काही टोज होते, तर त्या स्पेसिसचे फीटच्या टोज मध्ये सुद्धा चेंजेस झाले, जिला आपण मेसोहिप्पस असं म्हणतो. ओके, अशा 5 स्पेसिस आहेत. आपण ह्या 5च्या 5 आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिच्यापासून एक नवीन स्पेसिस फॉर्म झाली, जिला आपण मॅरिचिपस असं म्हणतो. मॅरिचिपस नंतर प्लिओइप्पस, आणि नंतर मग आताची जी काही रिसेंट आपल्याला दिसते, तर ती आहे इक्कस, जे सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असते. ओके, आणि लग्नांमध्ये. ओके, आपण फायलोजेनी ऑफ हॉर्स पाहत असताना, द हिस्ट्री ऑफ हॉर्स डेट्स बॅक अबाउट 60 million years in the Eocene period. इपोच. ओके, इन्व्हॉल्विंग अबाउट 20 जेनेरा. ज्यावेळेस ती इव्हॉल्व्ह झाली, ज्यावेळेस तिचा जो काही स्टडी केला गेला, तर स्टडी केल्यानंतर तिचे हॉर्सची हिस्ट्री अशी म्हणते की इट वॉज इव्हॉल्व्ह
near about 60 million years ago. Okay, means that it was evolved in Eocene epoch. इपोच काय आहे, पिरियड काय आहे, मी तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये ते सांगणारच आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, वास्तविक हा जो पॉईंट आहे जिओलॉजिकल टाइम स्केल तो अगोदर पाहिजे होता आणि हॉर्स जी काय फायलोजेनी आहे ती नंतर पाहिजे होती, पण सिलेबस त्यांनी उलट करून दिलेला आहे. ठीक आहे, आपण the geological time scale reveal the types of animals and plants which inhabit the earth during different eras, period and epoch. आता हा जो काय इरा आहे, तर इरा नंतर इपोच येतो आणि इपोच नंतर पिरियड येतो. ओके, त्यानंतर असणार आहे द इव्होल्युशन ऑफ मॉडर्न हॉर्स as outlined in a time scale proves the process of evolution by revealing that the earlier simpler forms have themselves changed into the better organized complex. आपल्याला माहिती आहे की जी काही स्पेसिस आपण पाहिली अगोदरची, तर ही जी काही स्पेसिस आहे हायरॅकोथेरियम, तर ही अत्यंत सिंपल आहे. ओके, त्याच्यामधून काही चेंजेस होतो, तिच्यात काही चेंजेस होत होतो, ती एक कॉम्प्लेक्स मधून एक कॉम्प्लेक्स मध्ये रूपांतरित झालेला आहे. ज्यावेळेस आपण हॉर्सचा स्टडी करतो, तर या हॉर्सचा स्टडी करत असताना हा जो काय हायरॅकोथेरियम आहे, जो पहिला आहे या खालच्या सर्वात एक नंबरच्या खालच्या, ओके, सर्वात छोटा, तर हा जो काय आहे, तर ह्याची जी काय फॅमिली आहे, तर फॅमिली आहे इक्विडी. हा जो काय इक्विडी आहे, तर इक्विडी फॅमिलीचा जो काय मेंबर आहे, तर हा मेंबर कोणत्या वेळेस होता, इओसिन इपोच मध्ये होता. ओके, आता हे जे काही टाइम स्केल आहेत आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल इपोच काय आहे आणि पिरियड्स काय आहेत किंवा मग इरा काय आहेत. की मग आपण एक काम करू, आधी ते समजून घेऊ आणि नंतर हे स्टार्ट करू, चालेल का? हे इपोच इरा मध्ये तुम्हाला डिफिकल्टी येईल असं वाटतं मला, चालेल? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. कारण ते तुम्हाला इपोच इरा अंडरस्टँडिंग होणं अत्यंत गरजेचं आहे, नंतर हे कळेल तुम्हाला नेमकं काय आहे, है ना? आपण सिलेबस डायरेक्ट सिलेबसच्या मार्फत न जाता आपण काय करू, आपल्या पद्धतीने घेऊया. ओके, तर जिओलॉजिकल टाइम स्केल काय आहे आपण ते बघूया आधी. जिओलॉजिकल टाइम स्केल हा जो काय आहे, तर ह्याला आपण जिओलॉजिकल रेकॉर्ड जो आहे लाईफ ज्यावेळेस फॉर्म झाली, तर तिथून जे काही आपल्याला इव्हेंट्स मिळाले, तर त्या इव्हेंटच्या बेसवर आपण हरची हिस्ट्री काढली. ओके, जे काही सायंटिस्ट होते त्यांनी स्टडी केला या इव्हेंटच्या बेसवर, आणि त्या इव्हेंटच्या बेसवर स्टडी केल्यानंतर त्यांनी जिओलॉजिकल टाइम स्केल जो काय होता की कोणता अॅनिमल कधी आला, ओके, त्याचा रेकॉर्ड त्या ठिकाणी घेतला गेला आणि तो रेकॉर्ड घेतल्यानंतर सायंटिस्ट जे काय आहे तर त्यांनी टाइम स्केल डेव्हलप केला. ओके, त्यांच्यामधून एक अत्यंत महत्वाचे जे काही सायंटिस्ट होता तो सॉरी हे जे काय सायंटिस्ट होते, तर ह्या सायंटिस्टने स्टडी केल्यानंतर कशा प्रकारे स्टडी केला असेल की रॉक जे काही लेयर्स होते, रॉकचे लेयर्स आणि त्याच्यासोबत जे काही फॉसिल्स जे काही मिळालेले होते पूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगात, तर त्या फॉसिल्सच्या बेसवर आणि त्यानंतर मग रॉक्स जे काय होते, तर त्या रॉक्सच्या लेयर्स वरती जे काही मिळालेले जे काही अवशेष होते, तर त्या अवशेषांचा स्टडी केला आणि त्यानंतर मग त्यांनी जिओलॉजिकल टाइम स्केल त्या ठिकाणी विकसित केला. आता जिओलॉजिकल टाइम स्केल कसा काढला, तर रेडिओ ऍक्टिव्ह जे काही डेटिंग आहे, तर रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंगच्या थ्रू त्या ठिकाणी त्यांनी ती टाइम स्केल जो काय आहे, तर तो टाइम स्केल त्या ठिकाणी डिवाइड करून त्या ठिकाणी काढला होता. ओके, त्यानंतर जे काही आहे टाइम स्केल, तर ते टाइम स्केल ह्याच्या जिओलॉजिकल टाइम स्केलचे 4 मेजर डिव्हिजन्स आहेत. जे काय सर्वात मोठी जी काही डिव्हिजन आहे ती आहे इव्हॉन. ओके, इव्हॉनच्या नंतर इव्हॉन ही एकच अशी आहे की सिंगल आहे बरं का, याच्यामध्ये काही डिवायडेशन आहेत, फक्त इव्हॉन म्हणजे सर्वात जुनी आणि सर्वात मोठी डिव्हिजन. त्यानंतर मग काही पिरियड्स मध्ये त्या ठिकाणी डिवायडेशन करण्यात आलं, सॉरी इराज मध्ये डिवायडेशन करण्यात आलं. इव्हॉन नंतर मग इराज. आता इव्हॉन मधून नंतर मग इव्हॉन जो आहे तो आहे फॅनेरोझोइक. ओके, आता फॅनेरोझोइक इव्हॉन मधून या ठिकाणी डिव्हाइड करण्यात आलं त्यांच्या डेटिंग नुसार. या ठिकाणी आपण डेटिंग पाहणार आहोत. आता हा जो काय इरा आहे, ओके,
आता हा जो काही इरा आहे तर हे इरा 4 याच्यात डिवाइड करण्यात आले. ओके. 4 याच्यात 3च आहेत. ओके. 4 याच्यात 4 इराज मध्ये डिवाइड करण्यात आले अॅनिमल्स. पिरियड जे काय होते तर ते पिरियड्स या ठिकाणी आहेत. क्वाटर्नरी, टर्शियरी हे जे काय आहेत हे पिरियड्स आहेत. आणि त्यानंतर मग इपोच जे काय आहे तर हे इपोच आहेत. आता जे काय हॉर्सेस आहेत तर हे इपोच मध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे सर्वात मोठं काय असणार आहे इऑन. त्यानंतर त्याच्यानंतर लहान काय असणार आहेत इराज असणार आहेत. इराज नंतर मग काय असणार आहे इपोच असणार आहे. सॉरी इराज नंतर काय असणार आहे पिरियड असणार आहे. पिरियड नंतर काय असणार आहे इपोच असणार आहेत. इपोच नंतर मग या ठिकाणी आपण त्या ठिकाणी इयर्स त्या ठिकाणी डिवाइड कोणत्या इपोच मध्ये किती वर्ष होते. ओके. आता वर्ष कसे दिल्या 0.01 मिलियन इयर ॲगो. म्हणजे आताची जी काही कंडिशन आहे तर त्या कंडिशन या ठिकाणी दाखवलेली आहे. क्वाटर्नरी जो काही पिरियड आहे तर तो क्वाटर्नरी पिरियड म्हणजे आताचा जो काही पिरियड आपण बघतोय तो. ओके लाईक दिस. त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो की जिओलॉजिकल टाइम स्केल जो काय आहे तर तो इव्हन्स ही मेजर डिव्हिजन असते. ठीक आहे बरोबर आहे की नाही. परंतु इव्हन्स आर डिवायडेड इंटू द इराज. इराज आर सब डिवायडेड इंटू अगेन पिरियड्स अँड पिरियड्स अगेन सब डिवायडेड इंटू द इपोच. आता हा जो काही इरा आहे इरा हा सर्वात वरच्या पार्ट्सला असणारे इऑन नंतर इरा असणारे इरा नंतर असणारे पिरियड आणि पिरियड नंतर असणारे इपोच. ओके. खाली त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता हे जे काही इरा आहेत तर इराजचं डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे आणि ते डिव्हायडेशन कसं करण्यात आलेलं आहे आपण ते बघणार आहोत. टोटल 4 इराज आहेत. ओके. आता 4 इराज मधनं पहिला जो काय आहे तो प्री कॅम्ब्रियन आहे. ज्यावेळेस हिस्ट्री ज्यावेळेस पाहिली गेली हरची हिस्ट्री तर त्यावेळेस 80% जो काय आहे तर तो स्टडी केला गेला आणि तो कॅम्ब्रियन पिरियड त्या ठिकाणी काढण्यात आला. म्हणजे अजूनपर्यंत त्याचा जो काही स्टडी आहे तो किती झालेला आहे फक्त 80% स्टडी झालेला आहे. त्यानंतर आहे पॅलेओझोइक. आता हा जो काय पॅलेओझोइक आहे तर याच्यात एन्शियंट लाईफ आहे. एन्शियंट लाईफ म्हणजे कोणती असणार आहे अत्यंत जुनी पुरातन कालीन लाईफ. याच्यामध्ये काही जे काही आर्की बॅक्टेरिया वगैरे होते हे सुद्धा इव्हॉल्व्ह झाले होते शेवटी. ओके. जवळपास 544 मीन्स 544 मिलियन इयर ॲगो पॅलिओ म्हणजे ही जी काही लाईफ आहे ही त्या ठिकाणी आलेली होती. आणि त्यानंतर नेक्स्ट जो काय आहे तो आहे मेसोझोइक इरा. हा जो काही मेसोझोइक इरा आहे तर ह्याला मिडल लाईफ इरा असं सुद्धा म्हणतात. हा जवळपास 245 मिलियन इयर ॲगो या ठिकाणी लिस्टेड केला गेला. त्यानंतर आहे सेनोझोइक इरा. सेनोझोइक इरा हा 65 मिलियन इयर ॲगो आणि त्याच्यापासून पुढं. ओके. तर ते कंटिन्यू करण्यात आलं. त्यानंतर प्रेझेंट डे पर्यंत कंटिन्यू त्याला घेण्यात आलं. त्यानंतर असणारे जो काही डिव्हिजन ऑफ जिओलॉजिकल टाइम स्केल. आता जिओलॉजिकल जो काही टाइम स्केल आहे त्याला डिवाइड करत असताना मी तुम्हाला सांगितलं की प्री कॅम्ब्रियन पिरियड पासून त्याला त्या ठिकाणी कन्सिडर केलं गेलेलं आहे. या ठिकाणी बघा आपण प्री कॅम्ब्रियन पासून सुरुवात केलेली आहे बरोबर. त्यानंतर प्री कॅम्ब्रियन टाइम्सच्या वेळेस अप्रॉक्सिमेटली 88% ऑफ अर्थ हिस्ट्री वेअर टेकन दॅट टाइम. ओके. Precambrian time extended from about 4.6 million years ago, the point at which Earth begins to form, to the beginning of the Cambrian period. Means that 541 million years ago हा इव्हॉल्व झालेला होता. ओके. तिथून तो त्या ठिकाणी कन्सिडर केला गेला. जो काय टोटल जो काही रेकॉर्ड आहे तर तो किती घेतला गेला 80% त्या ठिकाणी घेतला गेला. मी तुम्हाला आधी सांगितलं. ओके. त्यानंतर आहे आपण आता वन बाय वन पाहूया प्री कॅम्ब्रियन. आता हा जो काही प्री कॅम्ब्रियन आहे तर ज्या वेळेस प्री कॅम्ब्रियन जो इरा होता तर त्यावेळेस लाईफ ही इव्हॉल्व्ह झालेली नव्हती. ओके. तर लाईफ जरी इव्हॉल्व्ह झाली नसेल परंतु त्या ठिकाणी लाईफ ही इव्हॉल्व्ह तयार होण्याच्या मार्गावर होती. द अर्थ वॉज मोस्टली वॉटर. त्यावेळेस काय होतं फक्त आणि फक्त वॉटर होता आणि काही व्हॉल्कॅनिक त्या ठिकाणी आईसलँड्स होते. परत त्या ठिकाणी काय आहे आपण ते बघूया. त्यानंतर मग काही ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी आले. जरी ऑर्गॅनिक त्या ठिकाणी असेल त्यानंतर मग सगळीकडे वॉटर असेल काही आईसलँड असेल ठीक आहे. परंतु त्याच्या शेवटी काय झालं की काही लाईफ त्या ठिकाणी यायला लागली. मग लाईफ इव्हॉल्व्ह व्हायला लागली किंवा मग लाईफ फॉर्म व्हायला लागली. मग लाईफ सुरुवातीला कोणती तयार झाली तर काही मायक्रोस्कोपिक जे काही बॅक्टेरियाज होते तर त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झाले किंवा मग त्या ठिकाणी तयार झाले. हे जे काही बॅक्टेरियाज होते
तर यांच्या फॉसिल रेकॉर्ड वरनं असं त्या ठिकाणी लक्षात आलं की 3.4 मिलियन इयर अगो हे जे काही बॅक्टेरियाज होते हे तयार झालेले असावेत. ओके. त्यानंतर काही जो काही ऑक्सिजन होता तो त्या ठिकाणी व्हर्च्युअली डिवाइड झालेला होता. ऍटमॉस्फिअर मध्ये थोडे थोडे चेंजेस त्या ठिकाणी झालेले होते. Okay, in this era, okay, it is thought the final stages of pre-Cambrian time were marked by a prolonged global ice age. Okay. तर हा जो काही आहे प्री कॅम्ब्रियन जो काही इरा आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय होतं की ग्लोबल आईस त्या ठिकाणी होता, म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आईस होता, म्हणून त्याला ग्लोबल आईस एज म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. कोणता इरा? तर प्री कॅम्ब्रियन इरा. ओके. नेक्स्ट आहे जिओलॉजिकल टाइम स्केल मधनं पॅलिओझोइक इरा. आता हा जो काही पॅलिओझोइक इरा आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज द एज ऑफ मराईन लाईफ. इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज द एज ऑफ मराईन लाईफ. म्हणजे काय झालं असेल की या ठिकाणी मराईन जे काही अॅनिमल्स आहेत जे समुद्रात आपल्याला आढळतात तर ते अॅनिमल्स म्हणजे अगोदरचे तर हे जे काही अॅनिमल्स आहेत तर हे त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झाले, त्या ठिकाणी फॉर्म झाले आणि म्हणून पॅलिओझोइक इराला असं म्हटलं गेलेलं आहे की पॅलिओझोइक इरा इज ऑल्सो कॉल्ड ऍज द एज ऑफ मराईन लाईफ. आता पॅलिओझोइक इरामध्ये काय काय झालं त्या ठिकाणी आपण बघूया. कॅम्ब्रियन पिरियड जो काय होता फर्स्ट पिरियड ऑफ द पॅलिओझोइक इरा एज ऑफ द ट्रायलोबाइट. ट्रायलोबाइट नावाचा जो काही अॅनिमल आहे तर ते अत्यंत त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झालेले होते आणि बेस्ट त्या ठिकाणी लाईफ जगत होते. आता ट्रायलोबाइट्स कोणते आहेत मी तुम्हाला ते दाखवणार आहे. त्यानंतर मग आता एक्सप्लोजन ऑफ लाईफचं एक्सप्लोजन त्या ठिकाणी झालं ड्युरिंग द दिस सी. ओके. this era most of the continents were covered in warm shallow seas. आता जे काही कॉन्टिनेंट्स आहेत तर ते कॉन्टिनेंट्स पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी गरम म्हणजे सर्वात जास्त त्या ठिकाणी काय असेल वार्म कंडिशन असेल. ओके. जे काय सीज आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी शालो आपल्याला पाहायला मिळतात पॅलिओझोइक इरामध्ये. त्यानंतर काही जे काही इन्व्हर्टिब्रेट्स होते ज्यांच्यामधून आपण ट्रायलोबाइटचे नाव घेतलेलं आहे तर ते डॉमिनेट झालेले होते. ओके. दे वॉज डॉमिनेट दॅट टाइम. सम फिशेस वेअर एमर्ज्ड ड्युरिंग दिस टाइम. काही जे काही फिशेस आहेत तर पॅलिओझोइक इरामध्ये त्या ठिकाणी ते उदयास आलेले होते. त्यानंतर फिश लेड टू अरायवल ऑफ एम्फिबियन्स. द एंड ऑफ पॅलिओझोइक इरा इज कॉल्ड ऍज द एज ऑफ एम्फिबियन. आता जे काही फिशेस आहेत तर फिशेसचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, त्यांच्यामध्ये इव्होल्युशन घडून आलं आणि इव्होल्युशन घडून आल्यानंतर त्यांचे रूपांतर कशात झालं, एम्फिबियन्स मध्ये झालं. म्हणजे पॅलिओझोइक इरा जो काय आहे तो संपण्याच्या वेळेस हे जे काही फिशेस होते तर त्या फिशेसचं रूपांतर कशात झालं, एज ऑफ एम्फिबियन मध्ये झालं. ओके. नेक्स्ट इज दॅट पॅलिओझोइक इरा मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो सो the early coal farming forests were also formed during this. आवाज येत नाही सर. आवाज येत नाहीये सर. सर फिशेस आवाज जे नाही काय येत. आहेत ते सुद्धा. हॅलो, आवाज येतोय? आला आता आला. हा, कॉल येत होता. ठीक आहे. तर हे जे काही फिशेस आहेत तर ते फिशेस अराईव्ह झाले आणि त्यानंतर मग शेवटी पॅलिओझोइक इराच्या नंतर एम्फिबियन त्या ठिकाणी तयार झाले. ओके. त्यासोबतच जो काही पॅलिओझोइक इरा होता तो संपण्याचा जो काही काळ होता तर त्याच इराच्या शेवटी जो काय शेवटचा जो काही काळ होता तर त्याला एज ऑफ एम्फिबियन असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, कारण की एम्फिबियन्स हे जे काही हे इव्हॉल्व्ह झालेले होते त्यावेळेस. हॅलो, आवाज येतोय? हो सर. हो सर. आय हॅव सम डिस्टर्बन्स अबाउट हो, कॉल. हो, विद्यार्थ्यांचे हो. कॉल येतात. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके. त्यानंतर जे काही फर्म्स आहेत, जे काही प्लांट्स आहेत तर लँडवरचे जे काही फर्म्स आहेत तर ते त्या ठिकाणी तयार झाले, मॉसेस तयार झाले आणि कोन बिअरिंग प्लांट्स जे काय होते ते सुद्धा त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. आपल्याला दिसत असतात, पाहावयास मिळत असतात या इरामध्ये. त्यानंतर
जे काही इनव्हर्टिब्रेट्स आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं ब्रॅकिओपोड्स आणि ट्रायलोबाइट्स त्या ठिकाणी त्या ठिकाणी इव्हॉल्व झालेले होते. कंटिन्यू टू डेव्हलप अर्ली व्हर्टिब्रेट फिश. देन arachnids and insects and later came the first amphibians and near the eras and the reptiles become dominant. आता ते कंटिन्यू त्यांच्यामध्ये काय होत जाईल, चेंज होत जाईल, बरोबर. ट्रायलोब्लाइट्स आणि ब्रॅचिओपोड्स जे काय होते तर त्यांचे रूपांतर परत कशामध्ये होत जाईल, व्हर्टिब्रेट म्हणजे इनव्हर्टिब्रेट जे काही फिशेस होते किंवा मग इनव्हर्टिब्रेट जे काही अॅनिमल्स होते त्यांचे रूपांतर कशात होत जाईल, आता व्हर्टिब्रेट्स मध्ये होत जाईल. म्हणजे इनव्हर्टिब्रेट जे काही अॅनिमल्स होते त्यांच्यामध्ये चेंजेस होतील आणि व्हर्टिब्रेट मध्ये होऊन जातील. मग व्हर्टिब्रेट मधून पहिला कोणता असणार आहे, फिश असणार आहे. फिश नंतर मग काय असणार आहे, अँफिबियन असणार आहे. पण त्याच्यासोबतच जे काय अॅरेक्निड होते, इनव्हर्टिब्रेट मध्ये जे काही अॅनिमल्स होते तर त्या अॅनिमल्स ट्रायलोबाइट होता, ट्रायलोबाइट जो होता त्याच्या रूपांतर नंतर इव्हॉल्व त्यांच्यामध्ये काय चेंजेस झाले. चेंजेस होत असताना अॅरेक्निडा आणि इन्सेक्ट जे काय होते तर त्यांच्यामध्ये रूपांतर होईल. आता अॅरेक्निडा काय सांगता येईल तुम्हाला, अॅरेक्निडा अॅरेक्निड्स म्हणजे कोण, नेमकं कोणते असणार आहेत अॅनिमल्स? idea, sir. हा, No idea. नो आयडिया. ओके. अॅरेक्निड जो काय आहे तर ज्याला आपण घरात बघा ते स्पायडर जो आहे, ओके, स्पायडर इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अॅरेक्निड्स. अॅरेक्निड हा जो काय आहे, ज्यांना 8 पाय असतात, ओके, तर त्यांना अॅरेक्निडामध्ये टाकण्यात आलेला आहे. सो स्पायडर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अॅरेक्निड अॅनिमल, ओके, बिकॉज हॅव्हिंग 8 लेग्स. ज्यावेळेस तुम्ही स्पायडरला पकडाल तर तुम्ही पाहाल की त्याचे जे काय लेग्स आहेत तर ते लेग्स 4 पेअर्स मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे, बरोबर. त्यानंतर कॅन यू टेल मी व्हॉट इज द इन्सेक्ट, और गिव्ह मी द एक्झाम्पल ऑफ इन्सेक्ट. The best example, cockroach. Yes, good. Best example is the cockroach. Means that insect having a 6 legs, okay, and arachnidans having 8 legs, बरोबर. आता इन्सेक्ट्स जे काय आहेत तर सभोवताली जे काय आपल्याला 6 पायाचे जे काही अॅनिमल्स दिसतात, जसे हाऊसफ्लाय असेल, मॉस्किटो असेल, त्यानंतर कॉकरोच असेल, इतर बिटल्स असतील, बटरफ्लायज असतील, ऑल दीज आर द इन्सेक्ट्स, ओके, अँड दे कम्स इन हेक्सापोडा ऑर्डर ऑल्सो, ओके. Not order, I think kingdom Animalia, then phylum Invertebrata, then after subdivision जे काय आहे तर ते आहे हेक्सापोडा, ओके. लेटर त्याच्यानंतर मग काय झालं, फिशेसचे रूपांतर कशात झालं, अँफिबियन मध्ये झालं. अँड नियर द इराज एंड द रेप्टाइल बिकम डॉमिनेट, ओके. आता हा जो काय इरा आहे तर तो इरा काय होणार, एंड होणार, आणि एंड होणार झाल्यानंतर त्यांचे रूपांतर कशात होऊन जाईल, रेप्टाइल मध्ये होऊन जाईल, ओके. लक्षात ठेवायचे, फिश मधून अँफिबिया नंतर मग रेप्टाइल्स, ओके. अर्ली लँड प्लांट्स इन्क्लूड सिंपल मॉसेस, हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, ओके. अ मेजर जिओलॉजिक इव्हेंट्स ऑफ पॅलेओझोइक वाज द फॉर्मेशन ऑफ द सुपर कॉन्टिनेंट ऑफ द पेनजिया. आता हा जो अॅनिमल आहे हा आहे ट्रायलोबाइट. हा जो काही ट्रायलोबाइट आहे तर हा एन्शियंट सी मध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. ज्यावेळेस जे काही अर्थ आहे, अर्थ फॉर्म झाली, आणि अर्थ फॉर्म झाल्यानंतर जो नेक्स्ट जो काही इरा आला सेकंड, तर त्यावेळेस आपल्याला ते पाहावयास मिळत असतं. त्यानंतर कॅम्ब्रियन जो काही पिरियड आहे तर कॅम्ब्रियन पिरियड मध्ये आपल्याला तो या ठिकाणी त्याचा जो काही एज आहे तो कॅम्ब्रियन पिरियडचा होता, ओके. इरा कोणता होता सांगता येईल, मी कोणता इरा सांगितलेला आहे, पाठच करून घ्यायची. पॅलेओझोइक एरामध्ये इराला दुसरं नाव आहे एन्शियंट लाईफ, ओके. त्याच्यातच ज्यावेळेस तो पॅलेओझोइक एरा जो आहे तर तो एंड झाला, आणि एंड होत असताना नवीन अॅनिमल जे काय तर तो इव्हॉल्व झाला, ज्यांना आपण अँफिबियन म्हणतो. म्हणजे जे काही अॅनिमल्स आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो मी, एक रिटर्न घेऊ थोडस. हा जो आहे प्री कॅम्ब्रियन आहे, प्री कॅम्ब्रियनच्या एंडिंगला, सुरुवातीला काय होते, वॉटर आणि स्मॉल व्हॉल्कॅनिक आयसलँड्स होते, बरोबर. परंतु एंडिंगला काय झालं, लाईफ आली. त्याच्या एंडिंगला बॅक्टेरियाज इव्हॉल्व झाले, अमिबाज असतील ते त्या ठिकाणी इव्हॉल्व झाले, ओके. त्यानंतर दुसरे आहे पॅलिओझोइक इरा. पॅलिओझोइक इरा मध्ये काय झालं, मराईन लाईफ आली. मराईन लाईफ परंतु कशी होती, सुरुवातीला इनव्हर्टिब्रेट होती, म्हणजे ट्रायलोब्लाइट्स वगैरे जे काय असतील तर ते त्या ठिकाणी होते. त्यानंतर मग फिशेस आले. फिशेस नंतर मग काय झालं, त्यांच्यामध्ये चेंजेस झाले, आणि ते ऍट द टाइम ऑफ एंडिंग म्हणजे एंडिंगला, हा जो काही पॅलिओझोइक एरिया आहे त्याच्या एंडिंगला काही चेंज जे काही अॅनिमल्स होते त्यांच्यामध्ये चेंजेस झाले,
आणि इनव्हर्टिब्रेट मधनं काही इन्सेक्ट्स आले, त्यानंतर मग काही जे काही अरॅक्निडल्स त्या ठिकाणी डेव्हलप झाले आणि व्हर्टिब्रेट सुद्धा डेव्हलप झाले, ते फिश होते. ओके, फिश व्हर्टिब्रेट तयार झाले आणि त्यांचे रूपांतर मग ह्याच्याच शेवटी अँफिबियन्स जे काय आहेत तर ते अँफिबियन्स त्या ठिकाणी तयार झाले. ओके, लक्षात ठेवायचे पॅलेओझोइक इरामध्ये मराईन लाईफ तयार झालेली आहे म्हणून. ओके, आणि अँफिबियन्स सुद्धा तेव्हाच तयार झालेले आहेत, ते लक्षात ठेवायचे आहे. आता हा जो काय ट्रायलोबाइट आहे, तर ट्रायलोबाइट कॅम्ब्रियन पिरियड मध्येच आलेला होता, म्हणून आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी एज ऑफ द ट्रायलोबाइट. ओके, त्यानंतर आहे ब्रॅचिओपोड्स. हे ब्रॅचिओपोड्स आहेत, दे आर ऑल्सो मराईन अॅनिमल्स. ओके, ते हे जे काही फिशेस आहेत अर्ली फिशेस, तर अर्ली फिशेस डिड नॉट हॅव जॉज. आता सुरुवातीला जे फिशेस होते त्यांना ते जॉलेस होते, त्यांना आपण अज्ञाथा असं म्हणतो. ज्ञाथोस्टोमॅटा आणि अज्ञाथोस्टोमॅटा, तुम्हाला ते गेलं असेल शक्यतो इनव्हर्टिब्रेटच्या ज्यावेळेस मागच्या वेळेस मी शिकवलं होतं वाटतं मी तुम्हाला, गिराशी सर नव्हते त्यावेळेस आय थिंक, बरोबर आहे का? Yes, sir. हा, मी शिकवलेलं आहे ते तुम्हाला, फ्रॉग पण शिकवलेलं आहे आणि हे पण शिकवलेलं आहे. अज्ञाथोस्टोमॅटा मध्ये काय असणार आहे, अज्ञाथोस्टोमॅटा म्हणजे काय, द फिश हॅव्हिंग नो जॉ, अप्पर जॉ आणि लोअर जॉ ऍबसेंट कम्प्लिटली. ओके, तशी जर फिश असतील तर त्यांना अज्ञाथस असं म्हणतात, की अज्ञाथस फिश म्हणतात, आणि त्यांना कोणत्या याच्या टाकण्यात आलेल्या डिव्हिजन मध्ये, अज्ञाथोस्टोमॅटा मध्ये. आणि ज्यांना ज्यांना जॉज असतात ओके, तर त्यांना ज्ञाथोस्टोमॅटा मध्ये टाकण्यात आलेलं आहे, की अपर जॉ अँड लोअर जॉ मध्ये रूपांतरित झालेले जे काही फिश असतील ते. ओके, ज्यांच्या जबडा जो काय आहे तर तो जबडा म्हणजे jaw is divided into two parts like upper jaw and lower jaw. That type of animal, that type of fish is called as the gnathostomata. Okay, if fish having no jaw, that is called as the agnatha. Okay, आता हा जो काय फ्रिल शार्क आहे तर हा जपान मध्ये मिळालेला होता जानेवारी 2007 मध्ये. दिस शार्क वॉज कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग फॉसिल. हा अत्यंत जुना होता, याचे फॉसिल त्या ठिकाणी मिळालं, समुद्रात मिळालं. ओके, आणि हा जो काय फिश आहे तर हा त्या ठिकाणी लिव्हिंग फॉसिल म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आला. याला फ्रिल्ड शार्क असं म्हणतात. ओके, दिस क्वेश्चन विल आस्क टू यू इन एक्झामिनेशन. ओके, आय थिंक हे आहेत मॉसेस जे आहेत, हे जे काय आहेत हे मॉसेस आहेत, त्यानंतर हे फर्म्स आहेत, आणि त्यानंतर असणारे कोन बिअरिंग प्लांट्स. हे पॅलिओझोइक एरामध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. ओके, म्हणजे अॅनिमल जे काय आपण बोलतो ऑर्गॅनिझम जो आहे, ऑर्गॅनिझम तयार होऊन गेलेला होता, परंतु फ्लॉवरिंग प्लांट्स आलेले नव्हते. लक्षात ठेवा, फ्लॉवरिंग प्लांट्स हे नंतर येतील. आधी कसे झाले, मॉसेस आले, त्यानंतर फर्न्स आले, आणि नंतर मग कोन बिअरिंग प्लांट्स आलेले आहेत. म्हणजे अगोदर हे प्लांट्स आले आणि त्यांच्यानंतर मग फ्लॉवरिंग प्लांट्स येतील पुढे. ओके, पुढच्या इरामध्ये. आता पुढचा इरा आहे मेसोझोइक इरा. आता मेसोझोइक इरामध्ये आपण, तुम्ही जुरासिक पार्क पाहिलाच असेल. ओके, लार्ज अॅनिमल्स वेअर देअर. ओके, आता ते इव्हॉल्व्ह झाले मेसोझोइक इरामध्ये. आता मेसोझोइक इरामध्ये इरालाचे दुसरं नाव आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द मिडल लाईफ ऑफ द अॅनिमल. सो रेप्टाइल्स वेअर डॉमिनेट अॅनिमल्स ऑफ दिस इरा इन्क्लुडिंग द व्हॅरियस डायनोसॉरस. आता हा जो काय डायनासोरस आहे, दिस इज ऑल्सो कम्स इन द कॅटेगरी ऑफ द रेप्टाइल्स. ओके, म्हणजे रेप्टाइल जे काय ते डॉमिनेट होते या इरामध्ये, मेसोझोइक मध्ये. The small animals, mammals like birds, the small mammals and birds were also appeared during this Mesozoic era. पण एनिमल मॅमल्स कोणते होते, वार्म ब्लडेड मॅमल्स होते. ओके, वार्म ब्लडेड जे काही एनिमल्स होते ते त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झालेले होते. मॅमल्स सुद्धा इव्हॉल्व्ह झाले होते, परंतु ते छोटे छोटे होते, जास्त मोठे नव्हते. आता जे काही मॅमल्स आहेत त्यांचे काही कॅरेक्टर्स त्या ठिकाणी डेव्हलप झाले मेसोझोइक इरामध्ये, ज्याला आपण मिडल लाईफ इरा असं म्हणतो. हेअर्स जे काय होते तर त्यांना पूर्ण बॉडीवरती त्या अॅनिमल्सच्या होते. हे जे काही कॅरेक्टर्स आहेत तर हे कॅरेक्टर्स चेंज, एन्व्हायरमेंट जे काय आहे, एन्व्हायरमेंट ज्यावेळेस चेंज होत असतं तर त्यावेळेस ते अॅनिमलला सर्व्हाइव्ह होण्यासाठी हे कॅरेक्टर्स अत्यंत महत्वाचे ठरत असतात. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीवरती हेअर्स होते, कारण पुढे जाऊन त्यांच्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे होते अॅनिमल्स मध्ये. मॅमल्स आणि इतर जे काही बर्ड्स असतील किंवा इतर दुसरे जे काही अॅनिमल्स होते जे इव्हॉल्व्ह झाले होते मेसोझोइक इरामध्ये ते. ओके, त्यानंतर मग एंडिंग ज्यावेळेस मेसोझोइक इराची झाली, सो फ्लॉवरिंग प्लांट्स वेअर अपीअर्ड अँड दिस द काइंड ऑफ मॅमल्स इन्क्रीज. आता मॅमल्सचे जे काही नंबर होते ते सुद्धा इन्क्रीज झाले, आणि त्यासोबतच जे काही फर्म्स होते, त्याच्यानंतर मॉसेस होते. ओके, त्यानंतर मग जे काही दुसरे जे काही प्लांट्स होते, कोणचे जे काही प्लांट्स होते ते सुद्धा या ठिकाणी होते, परंतु आता फ्लॉवरिंग प्लांट सुद्धा त्या ठिकाणी आले त्यांच्यासोबतच. कोणत्या मेसोझोइक मध्ये.
The mass extinction that ended the era caused the dinosaurs to become extinct. आता हे जे काही मेसोजोइक एरा आहे, तर मेसोजोइक एराच्या एंडिंगला हे जे काही डायनासोरस होते, तर ते डायनासोरस नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ओके. आणि मेसोजोइक इरा हा जो काय हा गोल्डन एज होता डायनासोरसचा. एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की विच वन इज द गोल्डन इरा ऑफ द डायनासोरस, तर तुम्हाला मेसोजोइक इरा हे उत्तर येणं गरजेचं आहे. ओके, ड्युरिंग द एक्झामिनेशन. The main plant of this time were gymnosperms or plants that produce seed but no flower. आता हे जे काही आहेत प्लांट, आवाज येतोय? येतोय आता सर. येतोय सर. तर हे जे काही जिम्नोस्पर्म्स होते त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झाले, नो डाऊट, परंतु ते सीड वाले होते. बाकीचे काही प्लांट्स त्या ठिकाणी आले, परंतु त्यांना सीड्स होते बट नो फ्लॉवर त्या ठिकाणी प्रोड्यूस त्या ठिकाणी झालं नाही. काही जे काही प्लांट्स होते त्यांच्यामध्ये काही प्लांट्सला फ्लॉवर आले. ओके, काही प्लांट्सला त्या ठिकाणी ते अपियर होण्याच्या मार्गावर होते, ते डेव्हलप होणं, इव्होल्युशन त्याच्यामध्ये होण्याच्या मार्गावर असल्या कारणामुळे काही कॅरेक्टर त्यानंतर फ्लॉवरिंग प्लांट जे काय आहे, तर ते फ्लॉवरिंग प्लांट्स हे शेवटी हा जो काही इरा आहे मेसोजोइक इरा, तर सगळेच्या सगळे फ्लॉवरिंग प्लांट त्या ठिकाणी इव्हॉल्व्ह झाले शेवटी. ओके. आता हे जे काय आहेत, धिस इरा ended with a mass extinction event about 65 million years ago. Many groups of animals including the dinosaurs disappeared suddenly at this time. शेवटी हा जो काही इरा आहे, या इराच्या संपण्याच्या म्हणजे संपत असताना हे जे काही डायनासोरस आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी काय झाले, डिसअपियर झाले किंवा मग एक्सटिंक्ट होऊन गेले, संपून गेले मेसोजोइक इरा मध्ये. ओके, म्हणजे मेसोजोइक इरा लक्षात ठेवायचे आहे की मेसोजोइक इरा इज द गोल्डन पिरियड ऑफ और गोल्डन इरा ऑफ द डायनासोरस, एवढं लक्षात ठेवायचे आहे. ओके. आणि फ्लॉवरिंग प्लांट्स लक्षात ठेवायचे की फ्लॉवरिंग प्लांट जे काय तर ते हळूहळू इव्हॉल्व्ह व्हायला लागले होते आणि शेवटी काय झालं, सुरुवातीला डायनासोरस आले परंतु फ्लॉवरिंग प्लांट्स त्या ठिकाणी आलेले नव्हते. ज्यावेळेस डायनासोरस संपले त्यावेळेस फ्लॉवरिंग प्लांट्स येऊन गेले. ओके, लक्षात ठेवायचे. त्यानंतर हे जे काही अॅनिमल्स आहेत हे त्या इरा मध्ये आहेत. मेसोजोइक जो काही इरा आपण पाहिला तर त्या इराचे अॅनिमल्स आहेत, हे असे दिसत होते. ओके, हे सगळेचे सगळे अॅनिमल्स जे काय आहेत तर हे अत्यंत मोठे होते. सर्वात बलाढ्य हा जो काही तुम्ही डायनासोरचा मूवी पाहिला असेल, कोणता मूवी होता तो? जुरासिक पार्क. हा जो काय मूवी आहे तो तुम्ही जर बघितला तर अत्यंत भव्य असा अॅनिमल त्यावेळेस होता मेसोजोइक इरामध्ये. आणि हा अॅनिमल हळूहळू काय झाला, डिसअपियर झाला, म्हणून त्याचे अवशेष फक्त आता आहेत. हा लिव्हिंग आपल्याला पाहावयास मिळत नाही, एक्सटिंक्ट झालेला अॅनिमल आहे. ओके, जुरासिक पार्क मूवी जर पाहिला सो यू विल गेट नंबर ऑफ द नॉलेज. ओके, अबाउट दिस थिंग. आता काही इव्हेंट्स आहेत, मास एक्सटिंक्शन इव्हेंट्स आपण बघूया. ऍस्टेरॉइड्स ऑर कॉमेट कोलॉइड्स विथ अर्थ. सुरुवातीला त्या ठिकाणी जे काही एक्सटिंक्शन आहे तर एक्सटिंक्शन आपल्याला ऍस्टेरॉइड जे काय होते ते कोलॉइड्स त्या ठिकाणी झालं आणि नंतर ह क्लाउड ऑफ स्मोक अँड डस्ट फिल द एअर. तर एअर जे काय आहे, जे काय क्लाउड आहे तर ते क्लाउड त्या ठिकाणी कशाने भरलेलं होतं, धुक्याने आणि त्या ठिकाणी एअरने भरलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. ब्लॉक्स out sunlight also, that time plants die, animals that eat plants die, animals that eat plants eater die. त्यानंतर however not all forms of life died during this event. Many animals that you see today are descendants from the survivors of the extinction events. आता समजा हे अॅनिमल्स या ठिकाणी इव्हॉल्व मेले बुवा असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय, परंतु काही अॅनिमल्स मेले, काही प्लांट्स पण मरून गेले, बरोबर आहे की नाही. काही अॅनिमल्स जे काय होते, जे प्लांटवर डिपेंड होते ते प्लांट पण त्या ठिकाणी डॅमेज झाले आणि अॅनिमल्स पण डॅमेज झाले, परंतु ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी होती, ज्यांच्यामध्ये सर्व्हायव्हल कॅपॅसिटी होती, जसे आपण एक्झाम्पल पाहिलं की जे काही हेअर्स होते बॉडीला होते, पुढच्या जनरेशन मध्ये जाण्यासाठी किंवा ते टॉलरेट करण्यासाठी, एन्व्हायरमेंट मध्ये जर चेंजेस झाले तर ते टॉलरेट करण्यासाठी पूर्ण बॉडीवरती हेअर्स होते. असे जे काही कॅरेक्टर असलेले जे काही अॅनिमल्स होते किंवा मग ऑर्गॅनिझम्स होते, प्लांट्स होते, ते काय झाले, सर्व्हाइव्ह झाले आणि सर्व्हाइव्ह होत असताना पुढच्या जनरेशन मध्ये त्या ठिकाणी ते पुढच्या इरामध्ये प्रवेश करण्यात आला त्यांच्या. ओके, हे त्याचे अॅनिमल्स आहेत. मेसोजोइक रेप्टाइल्स हे रेप्टाइल्स आहेत.
त्यावेळेस सापडल्या. यांची फक्त अवशेष आपल्याला सापडत असतात आताच्या कंडिशन मध्ये. ओके, हे मेसोझोइक मॅमल्स आहेत जे आपल्याला पाहाव्यास मिळतात ऍज अ हे मेसोझोइक फ्लॉवरिंग प्लांट्स इव्हॉल्व झाले. ओके, हे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत जे मेसोझोइक इरामध्ये शेवटी मेसोझोइक जो इरा आहे तो ज्यावेळी संपण्याच्या वेळेस जे काही प्लांट्स आहेत त्यांचे रूपांतर फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये झालं. सो ते असे दिसत होते. ओके, नेक्स्ट आहे सिनोझोइक इरा. आता हा जो काही सिनोझोइक इरा आहे तर याला द एज ऑफ अॅनिमल्स असं म्हटलं जातं, कारण की या सिनोझोइक इरामध्ये ऑल अॅनिमल्स वेर इव्हॉल्व इन दिस एरिया. ओके, जे काय जसा जुरासिक आपलं जसाही तो अॅनिमल गेला, भव्य असा अॅनिमल ज्याला आपण डायनोसॉर असं म्हणतो, तर तो अॅनिमल चालला गेला, फ्लॉवरिंग प्लांट्स येऊन गेले, व्हर्टिब्रेट सुद्धा त्यावेळेस येऊन गेले. मग पुढच्या इरामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रवेश केला गेला त्या अॅनिमल्सच्या थ्रू, तर ते सिनोझोइक इरामध्ये प्रवेश केला होता आणि त्या इरामध्ये सगळेचे सगळे अॅनिमल्स त्या ठिकाणी इव्हॉल्व झाले मग सिनोझोइक इरामध्ये. ओके, या ठिकाणी आपण बिगन्स अबाउट 65 million years ago and continued today. Climate was warm and mild. Okay, marine animals such as whales and dolphins were evolved. Okay, केव्हा सिनोझोइक इरामध्ये. ओके, त्यानंतर mammals began to increase and evolve adaptations that allowed them to live in many different environments, land, air, and the sea. Okay, grasses increased and provided a food सोर्स फॉर ग्रॅझिंग पर्पज. ओके, म्हणजे अॅनिमल्सला खाण्यासाठी फूड सोर्स त्या ठिकाणी आलं. त्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये जगण्यासाठी अॅनिमल्स जे काय असतील तर त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित जे काय असेल जे काही एन्व्हायरमेंट आहे ते त्या ठिकाणी तयार झालं. लँड त्या ठिकाणी व्यवस्थित होती, एअर सुद्धा भरपूर त्या ठिकाणी आणि सी सुद्धा त्या ठिकाणी. म्हणजे तीनही जे काही अडॅप्टेशन आहेत तर ते अडॅप्टेशन त्या ठिकाणी डेव्हलप झाले. व्हॉलंट अडॅप्टेशन सुद्धा डेव्हलप झालं, टेरेस्ट्रियल अडॅप्टेशन सुद्धा डेव्हलप झालं आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत ॲक्वेटिक एन्व्हायरमेंट जे काय आहे ते अडॅप्टेशन सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप झाले. म्हणजे तीनही प्रकारचे जे काही अॅनिमल्स आहेत जे हवेत उडतात ते सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप झाले. जमिनीवर राहणारे अॅनिमल्स सुद्धा डेव्हलप झाले आणि जे काही पाण्यात राहणारे जे काही अॅनिमल्स होते दे वेर ऑल्सो डेव्हलप इन दिस इरा. ओके, many mountain ranges formed during the Cenozoic era. Elf in Europe and Himalayas in India, Rocky Mountain in USA were evolved in this era. Okay, new mammals appeared while others become extinct. आता जे अगोदरचे होते ते काय झाले, एक्सटिंक्ट झाले आणि नवीन अॅनिमल्स त्या ठिकाणी जे काही नवीन मॅमल्स आहेत तर ते नवीन मॅमल्स त्या ठिकाणी इव्हॉल्व झाले. ओके, द डायव्हर्सिटी ऑफ लाईफ फॉर्म्स इन्क्रीज, फ्लॉवरिंग प्लांट्स बिकम मोस्ट कॉमन. Humans are also part of the most recent period of this era. Present day Earth is in this era. A major geological event of the Cenozoic is the further splitting of moving of continents to their current position. Okay, growth of this mountain may have helped to cool down the climate. आता माउंटेन जे काय ते तयार झाले, मग माउंटेन तयार झाले तिथं झाडही भरपूर होते, पाऊसही भरपूर पडायला लागला आणि त्यावेळेस काय झालं, जे काही माउंटेन आहे तर ते माउंटेन काय करायचे, जे काही क्लायमेट आहे त्या क्लायमेटला काय करायचं काम करणार त्या ठिकाणी कूल करण्याचं काम करणार आहे. आईस एजेस ऑकर लेट इन द सिनोझोइक एरा. ओके, क्वाटर्नरी पिरियड आपण त्याला म्हणतो. ऍज द क्लायमेट चेंज द अॅनिमल्स हॅड टू अडॅप्ट टू द rise and fall of the ocean caused by melting glaciers. आता क्लायमेट चेंज झालं, क्लायमेट चेंज झाल्यानंतर काय होणार आहे की अॅनिमल अडॅप्ट व्हावं लागेल. तर अॅनिमल अडॅप्ट झाला नाही सो इट मे बी डाय. बरोबर, आता तो डाय नको व्हायला त्याच्यासाठी त्याला अडॅप्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय झालं की मेल्टिंग जे काही ग्लासियर्स आहेत, ओके, फॉल ऑफ द ओशियन कॉज्ड बाय द मेल्टिंग ग्लासियर्स. आता क्लायमेट चेंज झालं, अॅनिमल्स काय झालं अडॅप्ट झाला, म्हणजे मेल्टिंग असो किंवा मग वॉर्म कंडिशन असो त्यावेळेस काय झालं, टेम्परेचर कमी असेल किंवा जास्त असेल, फॉल झालं तरी चालेल, तरी काही प्रॉब्लेम नाही आणि राईज झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे, चेंजेस करून घेतलेले आहेत. ओके, क्लायमेट चेंज झाला, अॅनिमल मध्ये चेंजेस तो स्वतः करून घेत असतो. ओके, दिस एरा इज समटाइम कॉल्ड ऍज द एज ऑफ मॅमल्स. मॅमल्सचा एज असलेला जो काय एरा आहे तर तो कोणता असणार आहे, तर जो काय एरा आहे तो आहे सिनोझोइक एरा. ओके, marine animals is the best example for this. Algae, mollusks and fishes were
fishes and mammals were evolved in this era. Land animals example कोणते असणार आहेत? Bats, cats, dogs, cattle and humans were evolved in this time. Okay, humans are thought to have appeared around 3.5 million year ago during the most recent period. Quaternary period मध्ये जो काही ह्युमन आहे तर तो ह्युमन इव्हॉल्व झालेला आहे असं या ठिकाणी स्टडी म्हणतो. हे आहेत सिनोझोइक मॅमल्स जे इव्हॉल्व झाले. ओके, ऑल दीज आर द मॅमल्स those evolved during the Cenozoic era. Okay, this is the last era from the Eon. Okay, हे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत जे आताच्या कंडिशनला आपण बघतो. ओके, म्हणजे आपण आपला जो काही इरा चालू आहे तर तो इरा आहे सिनोझोइक इरा. ओके, इट इज द गोल्डन एज ऑफ द मॅमल्स. इथं आपला हा जो काही पॉइंट आहे हा संपतोय. ओके, आता आपण पाहूया हॉर्सची फायलोजेनी. Okay, today we will stop. Today we will finish our lecture. Okay, should I continue? Yes, sir. Okay. If you have any problem about this lecture, so you should ask to me a question regarding the time geological time scale. I will send you this note. Okay, as a PDF. This PPT. Okay, for your better understanding. Both PPT I will share with you after the ending of our lecture. Okay. Yes, sir. Thank you. Okay. Now we are going to start our second topic called phylogeny of horse. Okay. This is the phylogeny of horse. Phylogeny of horse. तुम्हाला एवढं कळलेलं आहे ना इरा? व्हॉट इज द इरा? Yes, sir. इरा कळलेला आहे ना? Yes, sir. हा, ओके. आपण एक काम करू, मला एक जी काही साईड आहे ती जवळच इथं टाकून घेऊ द्या, म्हणजे आपल्याला समजायला ते डिफिकल्ट जाणार नाही. परत विचारायचं काम राहणार. Okay, has completed. Are you able to see screen? Yes, sir. Slide is are you able to see the screen? Means of share. Yes. Okay. Right. दिसते ना? हो sir. आता फायलोजेनी ऑफ हॉर्स पाहत असताना आपण जी काय आताची जी काय हॉर्सची स्पेसिस आहे, दिस इज कॉल्ड एज द इक्कस फेरस. You have remind it again and again. Okay, this question will ask to you at the time of examination. 99%, 99 point. Okay, so you should remind it or remember it always. Okay, त्यानंतर ह्युमन जो काय आहे तर ह्युमन मॉडर्न ह्युमन जो आहे, सो दिस टाइप ऑफ ह्युमन इज कॉल्ड एज व्हॉट? आताचे जो काय ह्युमन आहे, जो तुम्ही आहात मी आहे. ओके, तर त्या माणसाचे नाव काय? व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ मॉडर्न ह्युमन? सांगता येईल? Homo sapien. Homo sapien. Good. Homo Homo sapien is the modern species of the human. Okay, आपण सर्व जे आहेत तर ते सर्व होमो सॅपियन आहोत. ओके, ज्यावेळेस तुम्हाला व्हायवा होईल किंवा मग एक्झामिनेशन, सो question will ask to you what is the modern human species or what is the scientific name of modern human. So you should tell them Homo sapien is the modern species of the human. Okay, तशा प्रकारे हा जो काय आहे हॉर्स, तर तो हॉर्स आताचा जो काय मॉडर्न जो काय हॉर्स आहे, सो दिस हॉर्स इज कॉल्ड एज द इक्कस फेरस. ओके, आता याची जी काय फायलोजेनी आहे तर ती फायलोजेनी याचे जे काही इव्होल्युशन आहे ते कसं झालं आपण ते पाहणार आहोत. सुरुवातीला हायरोकॉथेरियम नावाचा जो काही आहे हॉर्स, तर तो ती स्पेसिस इव्हॉल्व झाली होती. त्याच्यानंतर मेसोहिपस त्या ठिकाणी आली, त्यानंतर होती मॅर्चिहिपस, नंतर प्लिओहिपस आणि इक्कस. ओके, अशा प्रकारे हे इव्होल्युशन झाले. जसे जसे इव्होल्युशन होत गेलं, सो दे गॉट चेंजेस. ओके,
त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले. त्यांचे जे काही लेग्स होते सो ते लेग सुद्धा त्या ठिकाणी मोठे होत गेले. त्यानंतर त्याचे जे काही जे काही टीथ होते सो दे ऑल्सो गेट चेंज. ओके. तर हा जो काही आहे इरा, तर आपण इरा पाहिलेत. ओके. इराण मधून जो काही सेनोझोइक इरा आहे तो आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे, कारण आपण जे काही फायलोजेनी बघतो आहे मॅमल जे काय आहेत तर ते मॅमल्स इव्हॉल्व कधी झाले? शेवटच्या इरामध्ये. कोणता इरा असणार आहे? सेनोझोइक इरा. ओके. आय टोल्ड यू इन लास्ट स्लाइड. मी तुम्हाला लास्ट सांगितलं लास्ट स्लाइड मध्ये की मॅमल्सचा एज कोणता आहे? गोल्डन एज ऑफ द मॅमल्स कोणता आहे? सेनोझोइक इरा. सेनोझोइक. ओके. आता हा जो काही सेनोझोइक आहे सेनोझोइक इरामध्ये मॅमल्स इव्हॉल्व झाले. बरोबर. आता मॅमल्स म्हणजे हा जो काही हॉर्स आहे इक्विडी फॅमिलीचा जो काही हॉर्स आहे तर हा हॉर्स केव्हा इव्हॉल्व झाला असेल? दिस हॉर्स इज ऑल्सो कमिंग अंडर द मॅमल्स. ओके. मॅमेलियम मध्ये येतो. बरोबर. आता मॅमेलियम मध्ये येतो म्हणजे हा सुद्धा केव्हा इव्हॉल्व झाला असेल? सेनोझोइक मध्ये इव्हॉल्व झाला असेल. बरोबर. आता त्याचे काही पिरियड्स त्या ठिकाणी करण्यात आले. एक क्वार्टरनरी पिरियड केला गेला आणि एक टर्शियरी पिरियड केला गेला. ओके. हे जे काही पिरियड्स आहेत हे पिरियड्स आहेत. या ठिकाणी क्वार्टरनरी आणि टर्शियरी. आपल्याला हॉर्सचे काय तर त्या हॉर्सचे आपल्याला काय पाहिजे आहे? इव्होल्युशन पाहायचे आहे, फायलोजेनी पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? हे समजून घेणं गरजेचे आहे. सेनोझोइक इरामध्ये हॉर्स आले हे लक्षात ठेवायचे आहे. त्यांचे 2 पिरियड होते, क्वार्टरनरी पिरियड आणि टर्शियरी पिरियड. ओके. आता मेसोझोइक मध्ये काय झालं? हे बघा ट्रायसिक, त्यानंतर मग ज्युरासिक. ओके. हे जे काय आहेत तर हे काय आहे त्या ठिकाणी हा जो काय मेसोझोइक आहे मेसोझोइक इरामध्ये काय आलेलं होतं? डायनासोरस जे आहेत Dinosaur. डायनासोरस इव्हॉल्व झाले होते. जुरासिक हा शब्द लक्षात ठेवायचा. जुरासिक म्हणजे काय तर जुरासिक जो काय पार्क आहे दिस इज द वन ऑफ द व्हेरी फेमस मूवी. ओके. वर्ल्ड वाईड फेमस झालेला मूवी जुरासिक पार्क. ओके. मेसोझोइक इरामध्ये आलेला हा पिरियड कोणता होता? त्याच्या ज्युरासिक पिरियड होता. ओके. हा जो काही ज्युरासिक पिरियड आहे तर या ज्युरासिक पिरियड मध्ये कोण आलेलं होतं? हे जे काही डायनासोर्स आहेत तर ते डायनासोरस आलेले होते मेसोझोइक मध्ये. मग ते एक्सटिंक्ट झालेले शेवटी आणि त्यानंतर मग मॅमल्स जे काय होते तर ते मॅमल्स इव्हॉल्व झाले. ओके. मॅमल्स मधून हा जो काय हॉर्स आहे तर तो हॉर्स त्या ठिकाणी डेव्हलप झाला. हॉर्स त्या ठिकाणी इव्हॉल्व झाला, फॉर्म झाला. तर सेनोझोइक मध्ये हॉर्स आलेला होता. त्यानंतर त्या ठिकाणी 2 जे काही पिरियड्स आहेत त्या डिवायडेशन करण्यात आलं, क्वार्टरनरी पिरियड आणि टर्शियरी पिरियड. ओके. आता टर्शियरी पिरियड मध्ये परत इपोच आले. ओके. आता जे काही इपोच आहेत तर ही इपोच 7 इपोच मध्ये त्या ठिकाणी डिवाइड करण्यात आलेले आहे. जवळपास 65.5 मी 65.5 मिलियन इयर ॲगो. ओके. तिथून तर आजपर्यंत हे सगळेचे सगळे जे काय आहेत हे या ठिकाणी इपोच आहेत. ओके. आपला जो काही इपोच आहे हा होलोसिन इपोच आहे आताच्या. पुढं आता काही मिलियन इयर नंतर त्या ठिकाणी आपण पण होलोसिन नंतर दुसरा एक इपोच येईल. ओके. तर हे जे काय 65.5 जो काही मिलियन इयर ॲगो ओके हॉर्स वेअर फॉर्म्ड. लक्षात ठेवायचे आहे. ओके. लक्षात राहील ना? Yes, आता sir. नेक्स्ट आहे फायलोजेनी ऑफ हॉर्स. आय टोल्ड यू इन लास्ट लेक्चर लास्ट टाइम ऑल्सो ड्युरिंग बिफोर स्टार्टिंग अवर लेक्चर. ओके. द हिस्ट्री ऑफ हॉर्स डेट्स बॅक टू अबाउट 60 मिलियन इयर इन द इओसिन इपोच इव्हॉल्विंग अबाउट 20 जेनेरा. बरोबर. 20 जेनेरा मध्ये त्या ठिकाणी हे जे काही हॉर्स आहेत तर ते त्या ठिकाणी डिव्हाइड करण्यात आले होते. ते एवढे हॉर्स त्या ठिकाणी एवढे जेनेरास त्या ठिकाणी प्रेझेंट होते. त्यानंतर जिओलॉजिकल टाइम स्केल रिव्हील द टाइप्स ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स which inhabit the earth during different eras, period and epoch. Okay. The horse phylogeny starts with Eohippus. आता हॉर्सची फायलोजेनी कुठून स्टार्ट झाली? मी तुम्हाला सांगितलं की हा हॉर्सची फायलोजेनी कुठून स्टार्ट झाली? इओहिपस पासून म्हणजे इओसिन पिरियड पासून. कुठून? हा जो काय पिरियड आहे इओसिन इथून म्हणजे 6 नंबरचा जो पिरियड आहे 1 2 3 4 5 6 नंबरचा जो काय पिरियड आहे तर त्या पिरियड पासून तो इव्हॉल्व झालेला आहे. म्हणजे जवळपास 6000 वर्षापूर्वीपासून 6000 मिलियन इयर ॲगो त्यात तो इव्हॉल्व झाला, फॉर्म झाला. ओके. हा जो काही इओहिपस आहे तर इओहिपस दुसरं नाव आहे हायरॅकोथेरियम. जो काय सर्वात लहान जो काय आहे हायरॅकोथेरियम. दिस इज द हायरॅकोथेरियम. ओके. आणि हा जो काय आहे तर हा 6000 मिलियन इयर ॲगो त्या ठिकाणी तयार झालेला होता इओसिन इपोच मध्ये. लक्षात ठेवायचे टर्शियरी पिरियड आहे त्याचा. त्यानंतर द इओहिपस लाईफ इन द इओसिन इपोच. द लाईन्स ऑफ डिसेंट परहॅप्स पास्ड फ्रॉम इओहिपस थ्रू मेसोहिपस
मेसोइपस नंतर मिओइपस आणि मिओइपस नंतर मग पॅराइपस. ओके. आता हे जे काय आहे ते सुरुवातीला कोणता आला, इओइपस आला. म्हणजे इओइपस केव्हा डिराईव्ह झाला, त्याला दुसरं नाव आहे हायरॅकोथेरियम. ओके. हे दोघांमध्ये एक विचारलं जाईल हायरॅकोथेरियम काय लक्षात ठेवायचे आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इओहिपस. इओहिपसला हायरॅकोथेरियम असं म्हणतात. डोंट बी कन्फ्युज ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. ओके. त्यांची जी काही फॅमिली आहे सगळ्यांची ती आहे इक्विडी. लक्षात ठेवायची हॉर्सी फॅमिली इक्विडी आहे. त्यानंतर हा जो काय इओइपस आहे, इओइपस नंतर दुसरी स्पेसिस आली दॅट इज कॉल्ड ॲज द मेसोइपस. मेसोइपस आहे बरं का, हे मेसोपिपस होऊन गेलं माझ्याने. सो यू शुड कंटिन्यू इट, यू शुड कन्सिडर इट मेसोहिपस. ओके. त्यानंतर आहे मिओइपस आणि नंतर मग पॅराहिपस मध्ये रूपांतरित त्या ठिकाणी झाले. त्यानंतर मग मॅरेकोइपस अँड प्लिओइपस. ओके. आता हा जो काय मॅरेकोइपस आहे, ओके सॉरी मॅरिचोइपस आहे, त्यानंतर कोणता असणार या ठिकाणी, त्याचे रूपांतर कशामध्ये होणार आहे, प्लिओइपस मध्ये होऊन जाईल. प्लिओइपसचे रूपांतर कशात झालं आता, इकस मध्ये झालं. म्हणजे हे जे काही स्पेसिस आहेत त्या स्पेसिसचे रूपांतर इव्होल्युशन होत. आजची जे काही स्पेसिस आहेत तर त्या स्पेसिस मध्ये त्या ठिकाणी इव्होल्युशन झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. ओके. सो मॉडर्न हॉर्स इज प्लेन ड्वेलर अँड ग्रॅझर. आता हा जो काय मॉडर्न हॉर्स आहे ज्याला आपण एकच स्पेसिस म्हणतो, आताचा जो काय हॉर्स आहे सो हा प्लेन ड्वेलर्स आहे आणि त्यानंतर हा ग्रॅझर आहे. ओके. यू नो दॅट, you know this character of modern horse. The most important change in the equation of the modern horse from Eohippus to Ippus is described as follow. आता आपण वन बाय वन पाहू काय काय चेंजेस झाले, Eohippus मध्ये काय चेंज झाले, त्यानंतर मग पुढचे जे काही स्पेसिस होते त्यांच्यामध्ये कसे चेंजेस होत गेले आपण ते पाहूया. आता जे काही फॉसिल्स आहेत तर त्या फॉसिल्सच्या बेसवर ज्यावेळी स्टडी केला गेला, सो इव्होल्युशन ऑफ मॉडर्न हॉर्स बिगन अबाउट 5 crore years ago in the Eocene epoch in North America with fox-sized species originally named Eohippus, but later renamed Hyracotherium. Okay, I again telling you, you should remember it again and again. Eohippus is also called as Hyracotherium. Okay, and हा जो काय Hyracotherium आहे तर Hyracotherium it is the हे नवीन नाव आहे, परंतु याच्या अगोदर याचे नाव काय होतं, Eohippus होतं. ओके. आणि हा जो काय हा 6000 म्हणजे काय 5 करोड वर्ष अगोदर तो इव्हॉल्व झालेला होता, तो फॉर्म झालेला होता. याची जी काय साईज होती तर ती साईज होती फॉक्सच्या सारखी. ओके. मीन्स डॉग लाईक साईज. ओके. आफ्टर इट्स ओरिजिन, आता हा जो काय याची जी काय ओरिजिन झाली तर हायराकोथेरियम स्प्रेड थ्रू आउट युरोप अँड एशिया. The primitive horse differ from modern form in 3 important characters. आता हा जो काही हॉर्स आहे तर याचे काही कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स कोणते असतील ते पाहून घेऊ आपण. ओके. वेट फॉर 2 minutes ओनली. Hello. Sir, you are not audible. आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. Sir, माझा जो कॅमेरा आहे तो काही कारणास्तव सो आपण फक्त ऑडिओ थोडस बाकी आहे, 5 मिनिटाचे फक्त. आता इओहिप्पस जो आहे तर हा आवाज येतोय ना व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. आवाज महत्वाचा आहे. जाऊ दे तिकडे. त्यानंतर मग हा जो काय हायराकोथेरियम आहे तर हायराकोथेरियम
स्प्रेड थ्रू आउट द युरोप अँड एशिया. मग हा जो काय हायराकोथेरियम आहे तो कुठं कुठं सापडला, याचे अवशेष त्या ठिकाणी सापडले नॉर्थ अमेरिकामध्ये, त्याचे अवशेष आवाज येत नाही सर. द प्रिमेटिव्ह हॉर्स डिफर्ड फ्रॉम. आवाज येतोय का? Yes, Hello? sir. हो सर. Okay. The primitive horse differ from modern form in three important characters. त्याचे काही कॅरेक्टर्स होते. तो काय हॉर्स होता तो. ओके. द स्मॉलर बॉडी कशी असणार आहे त्याची, इवोइपसची. ओके. स्मॉलर बॉडी होती, म्हणजे किती त्याची किती हाईट असेल, 40 सेंटीमीटर फक्त. आणि हेड आणि नेक त्या ठिकाणी प्रेझेंट होता. त्यानंतर फोर लिम्स विथ फोर अँड हाइंड लिम्स विथ 3 नेल्ड डिजिट. ओके. जे काही फोर लिंब आहेत, जे पुढचे जे काही पाय होते, त्यांचे जे काही टोज होते, तर त्या टोजला किती नेल होते, तर ओनली डिजिट किती होते, फक्त आणि फक्त 3 होते. ओके. म्हणजे पुढचे जे काय होते, पुढच्या पायांना जे काही डिजिट आहेत, म्हणजे जे काही आपण फिंगर बोलतो ना, तसे डिजिट आहेत, तर हे डिजिट किती होते, 4 होते. आणि मागच्यांना किती होते, ओनली 3. ओके. इनकम्प्लीट सिमेंट अँड नो सेरेशन अपॉन द मोलर टीथ. जो काय मोलर टीथ आहे, मोलर टीथ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टीथ. ओके. तर हा त्या ठिकाणी जे काही सिमेंट आहे, तर हे सिमेंट मटेरियल त्या ठिकाणी नव्हतं. आणि त्यानंतर मोलर टीथ जो काय होता, तो पूर्ण त्या ठिकाणी डेव्हलप झालेला नव्हता. म्हणजे ज्याला आपण अक्कल जे काय बोलतो ना, अक्कलदाढ आलेली, जो मोलर आपल्याला जे अक्कलदाढ येते, दॅट इज द मोलर. ओके. या ठिकाणी सुद्धा हा जो काय होता हॉर्स, तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी हे डेव्हलप झालेला नव्हता, मोलर टीथ. ओके. These ancestors lived in marshes and fed upon grassy vegetation. Their characters were obviously well adapted for such a life. Okay. आता हा जो काय आहे, हा 60 मिलियन इयर ॲगो डेव्हलप झालेला हा जो काय आहे, हा इओइपस आहे. सेम आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर्स परत घेतलेले आहेत. ओके. दिस इज द इओहिपस चा जो काय हॉर्स आहे, तो या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे. ओके. सेम कॅरेक्टर्स आर देअर. आय विल सेंड यू PDF ओके ऑफ दिस लेक्चर. त्यानंतर आहे मेसोहिपस. आता मेसोहिपस कसं असणार आहे, हा सेकंड त्या ठिकाणी इव्होल्युशन, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस झाले, आणि चेंजेस झाल्यानंतर काही ऑर्गन्स त्या ठिकाणी डेव्हलप झाले. आता याचे जे काय पाय आहेत, ते पाय काय होणार आहेत, त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहेत. त्याचे जे काय दात आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस आपल्याला पाहावयास मिळत असतात. ओके. इट डिडंट लुक ॲज अ डॉगिश ऑर आयदर. हा फॉक्स सारखा दिसणारा नव्हता, हा थोडासा उंच होता. ओके. द बॅक वॉज लेस आर्च, द लेग्स अँड बीट लॉंगर, द नेक अ बीट लॉंगर अँड द स्नॉट अँड फेस डिस्टिंक्टली लॉंगर. आता या ठिकाणी बघा या आपण ज्यावेळेस पहिला पाहतो, तर याचे जे काही हेड होतं ते जास्त लॉंगर नव्हतं. ओके. परंतु याच्यामध्ये थोडंसं जे काय हेडचा जो काय पोर्शन आहे, तोंडाचा जो काय पार्ट आहे, तर तो थोडासा लांबट झालेला आहे या हॉर्स मध्ये. ओके. मेसोहिपस मध्ये. ओके. मेसोहिपस हॅड 3 टोज ऑन इट्स हाइंड फीट अँड सो अँड ऑन इट्स फ्रंट फीट द fourth front toes was reduced to a vestigial nebbin. आता बघा मागच्या साईडला बघा, हा जो काय काही जे काही खुरी असतात याचे जे काही अॅनिमल्स आहेत, तर बॅक साईडला बघा छोटेसे बारीक फिंगर लाईक प्रोजेक्शन बाहेर आलेले असतात, छोटेसे अंगठ्यासारखे. ओके. तर ते वेस्टिजियल आहेत. ओके. त्यांना न्यूबिन्स असं म्हटलं जात असतं. आता हा जो काय मेसोहिपस जो काय होता, तर ह्या मेसोहिपसचे जे काय हाइंड जे काय फीट होते, तर त्यांना 3 टोज होते, नो डाऊट. बरोबर. फ्रंट पीसला सुद्धा 4 त्या ठिकाणी टोज होते, सेम ॲज लाईक त्या अगोदरचा जो आहे इओहिपस त्याच्यासारखंच होतं. परंतु काही जे काही हॉर्स होते, त्यांच्यामध्ये जे काही फोर्थ जो काही फिट होता, म्हणजे सॉरी फिट नाही बोलू शकत आपण त्याला, डिजिट जो काय होता फोर्थ, तर त्याचे रूपांतर कशात होऊन गेलं, न्यूबिन मध्ये होऊन गेलं. म्हणजे पुढचे सुद्धा 3च राहिले आणि मागचे सुद्धा 3च राहिले. मागचे जो काय आपण मेसोहिपस पाहिला, असं इओहिपस पाहिला, त्याच्यामध्ये मागचे जे काय होते, तर ते 4 होते आणि पुढचे जे काय होते ते 3 होते. बरोबर. आता या ठिकाणी काय झालं, 4च्या इथं रिड्यूस झाला एक, आणि 3 होऊन गेले, म्हणजे न्यूबिस मध्ये रूपांतरित होऊन गेलेला आहे. पुढे बघूया. आता मेसोहिपस जो काय होता, तर याचे काही कॅरेक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत. सॉरी
मेसोहिपस आणि मेरिचिहिपस यांच्यामध्ये बरं का इंटरमिडिएट हॉर्स. तर ह्याचे कॅरेक्टर्स आहेत. साईज जे काय आहे तर ती 18 ते 24 इंचेस या ठिकाणी आपण हाईट त्या ठिकाणी स्टडी मध्ये पाहायला गेला. नेक वॉज शॉर्ट अँड लेस फ्लेक्झिबल, बॅक वॉज मोर ऍट. ओके, toes in forelimbs and hind limbs were reduced to 3 to 5th digit in forelimbs was represented by a splint. Feet had pad under the toes, showing beginning of the hoop. Okay, then after the dentition, brachydont molar were still low crowned. इथं सुद्धा पूर्ण डेव्हलप झालेली नाही. जे काही मोलर आहे तो मोलर पूर्ण डेव्हलप झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. हा जो काय याचे जे काय हॅबिटेट होतं हे फॉरेस्ट ड्वेलिंगचे होतं. ओके, इट वॉज ऑल्सो फीड ऑन द ग्रास. नंतर आहे मॉडर्न जो काय आहे हॉर्स, तो आपण बघूया. आता हा जो काय हॉर्स आहे इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मॉडर्न हॉर्स. ओके, दिस इज द हॉर्स वी नो टुडे डज नॉट हॅव डिस्ड फेस. ओके, याचे जे काय फेस आहे ते डिस्ट आपल्याला पाहावयास मिळत नाही. Many stands of horse arose after the Pliohippus. The Icus was the only to survive. Okay, about 3000 year ago. हा जो काय आहे तर हा इव्हॉल्व झालेला होता 3000 year ago. The modern day horse was used for migration, farming, welfare, sports, communication, and travel also. Okay, horses were now used for many of the same regions and more also. Okay, thank you. If you have any question, then ask to me. Okay, I will send you this PDF right now. Okay, after some time on the group. Both PDF you will get after completion of this lecture. If you have any question, then ask to me. आवाज येतोय? Hello? Yes, sir. Are you listening me? Okay. So any question? No, sir. If we have finished our this unit. Okay, पुढचे जे काय युनिट आहे तर ते युनिट आहे डायरेक्ट एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन हे संपलेलं आहे. प्रोसेस ऑफ इव्होल्युशन चेंजेस हे जे काही चॅप्टर आहे हे थोडंसं जास्त आहे. त्यापेक्षा आपण काय करू, स्पेसिस कॉन्सेप्ट, मॅक्रो इव्होल्युशन आणि एक्सटिंक्शन हे जे काय आहेत यांना आधी संपून घेऊ. कारण की इव्होल्युशनरी चेंजेस कसे होतात हे अगोदर आपल्याला स्पेसिस कॉन्सेप्ट, त्यानंतर मॅक्रो इव्होल्युशन आणि एक्सटिंक्शन हे समजल्यानंतरच करणार आहेत. ओके, तर आपण उद्या जे काय आहे तर उद्या तुम्हाला संध्याकाळपर्यंत लिंक येऊन जाईल. उद्या आपण सकाळचे लेक्चर घेऊ. चालेल? हो सर. संध्याकाळी थोडीशी डिफिकल्टी येते. मोबाईल जे काय ते फोन गरम होतात असं वाटतं मला, है ना? हो सर. मला हा, तर त्यासाठी कारण माझा मोबाईल पूर्ण वार्म होऊन गेलेला आहे, व्हिडिओ बंद झाला त्याचा. म्हणून आपण सकाळीची अर्ली मॉर्निंग जे आहे जवळपास 9-10 वाजेला लेक्चर घेऊन टाकू. ओके, उद्या आपण स्टार्ट करणार आहोत स्पेसिस कन्सेप्ट. स्पेसिसच्या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. हे छोटे छोटे चॅप्टर आहेत, एक 1-2 लेक्चर मध्ये होऊन जाते. ओके, आपली जी काय एक्झाम आहे प्रॅक्टिकल एक्झाम, तर 2 दिवसात हे परिपत्रक येऊन जाईल त्याचे प्रॅक्टिकल एक्झामचे. ओके, जर्नल्स दिलेले आहेत का तुम्हाला? हो सर. हो सर. जर्नल्स आहेत?